या काननबाई त्यांनी दुधामध्ये विष मिसळून दिलं तिला. जानकी, एक मिनिट सर. मॅम, नरसिंहाला पूर्वी एकदा गोळी मीच मारली होती. वर हात टेकून आला. त्याच्यानंतर अमृताला किडनॅप मीच केलं होतं. किडनॅपरचा मर्डर मीच केला. मर्डर केलेलं सर्वांना माहिती आहे. किडनॅप मी केलेलं कोणालाच माहित नाही. अमृताचा नवरा आर्यन, त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन ठार मारण्याचं शुभ कार्य बी मीच केलंय. अमृताच्या पोटातलं पोर सुद्धा मीच मारलं होतं. खरं तर जानकीच्या पोटातलं पोर मारायचं होतं मला, पण चुकून औषध घेतलं अमृताने. तिच्याच पोटातलं पोर गचकलं. बिचारी जानकीला गच्चीवरून बी आम्हीच दोघांनी मिळून ढकललं. खरं तर जानकी मरणारच होती. नुसती आंधळी झाली. तिथं 8वा मर्डर नॉर लागला असता. बोला मिस्टर परशुराम किल्लेदार. आता यावर काही बोलायचंय का तुम्हाला? मी नर्स बनून जर या घरात आले नसते तर मला या कारस्थानाचा कदाचित पत्ताही लागला नसता. आणि खऱ्या गुन्हेगारांना मी रंगेहात पकडू शकले नसते. त्यांच्या विरुद्ध मला ठोस पुरावे हवे होते. परशुराम किल्लेदार यांच्या गुन्ह्याचा कबुली जबाब तर आमच्याकडे आहेच. शिवाय त्यांचं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं बोलणंही मी रेकॉर्ड करून ठेवलंय. मला ऑफर केलेले 10 लाख रुपये आणि ॲज अ विटनेस म्हणून माझं स्टेटमेंट, हेही भक्कम पुरावे माझ्याकडे आहेत. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल याची खात्री मी देऊ शकते. घरातलं कुत्र सुद्धा खाल्ल्या मिठाला जागतं. तुझी तर लायकी नाही रे जनावर म्हणण्याची सुद्धा. ते निदान भूक लागल्यावरती तरी शिकार करतात, पण तू भरल्या पोटी आम्हाला मारायला निघालास. माझ्या मुलीचं बाळ मारलंस, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि आता आमच्या जीवावर उठलायस. तुला जिवंत सोडणार नाही. मला सोड वामन. सर प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्ही कायदा हातात घेऊ नका. याचा न्याय निवाडा मीच करेन. अशा लोकांना तिथल्या तिथे ठेचायला हवा. नरसिंह आधी तू शांत हो. सर प्लीज कोऑपरेट. पोलिसांना आपलं काम करू द्या. पाठारे, अरेस्ट हिम. पण सगळे गुन्हेगार अजून पकडून झाले नाहीयेत. अजूनही एक गुन्हेगार मोकाट तसाच फिरतोय. म्हणजे आणखी कोण? अजूनही कोणी सामील होतं का या दोघांच्या कटामध्ये? हो, तुमच्याच घरातली एक व्यक्ती आहे. मिसेस अहिल्या वामन किल्लेदार. काय? नाही, अहिल्या असं करणं शक्यच नाही. परशुराम किल्लेदार आणि सुगंधा किल्लेदार याबरोबर मिसेस अहिल्या किल्लेदार पण या कटात सामील होत्या. त्यांनीच मला गळ घालायचं काम केलं. जानकी मॅमना मारण्याचा या तिघांचाही प्लॅन होता. आता आपलं पिंग फुटू नये म्हणून कुठेतरी लपून बसले असतील. अहिल्या किल्लेदार पाताळात जरी लपल्या असतील ना तरी आम्ही त्यांना तिथून शोधून काढू. मला शोधण्यासाठी पाताळात किंवा स्वर्गात जायची गरज नाही. मी इथेच आहे घरात.
मी पण नाटकच करत होते आणि यांचं हे कारस्थान उघड होण्याआधीच मी तुम्हाला सांगितलं होतं. काननताई, मलाही वाटतं अहिल्याताई खरं बोलताय. कारण अहिल्याताईंनी माझ्यापाशी येऊन सुद्धा माझी माफी मागितली होती आणि आणि आपल्या सगळ्या चुकांची कबुली सुद्धा दिली होती. जशी यांना जानकीच्या जीवाची काळजी आहे तशीच मलाही. परशु भाऊजींच्या कटाबद्दल मला आधीच कळलं होतं, पण ते म्हणतात ना, नावडतीचं मीठ अळणी, तसंच काहीचं माझ्या बाबतीत आहे. म्हणून मी ठरवलं पडद्यामागे राहून जानकीची मदत करायची, तिला वाचवायचं. एक नंबरची नालायक बाई येई करून करून भागली, देवपूजेला लागली. ही पण होती आमच्या बरोबर जानकीला मारायच्या ह्याच्यात. अहिल्या आमच्या बरोबर होती याचा आमच्याकडे पुरावा आहे. 10 लाख रुपयासाठी तिजोरीतले खरे दागिने हिने गहाण ठेवले आणि खोटे दागिने तिजोरीत आणून ठेवले आणि त्या खऱ्या दागिन्यांच्या बदल्यात 10 लाख रुपये आणून दिले. अहो तर तिजोरी तपासा. म्हणजे हिचं खरोखरं बिंब उघड पडेल. इन्स्पेक्टर साहेब, या बाईला घेतल्याशिवाय जायचं नाही आपण. आता का बोलती बंद झाली? हो काननताई, हो तुमच्याकडे असतील तर अजून एक पेढा घाला त्या बाईला. स्वतःला फाशी होते ना, म्हणून सगळं पाप माझ्या माथ्यावर फोडताय. पण भाऊजी, परशु भाऊजींनीच हे सगळे पैसे स्वतः उभे केले. आता त्यासाठी काय केलं, म्हणजे दरोडा घातला की आणखीन काही केलं हे मला माहित नाही, पण तिजोरीतल्या दागिन्यांशी याचा काहीही संबंध नाही. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर या घ्या चाव्या आणि काय ते चेक करा. सगळे दागिने आपलेच आहेत आणि यातून काही कमी झाले तसंही वाटत नाही मला. सर, मला असं वाटतं की तुम्ही नुसती बघून खात्री करू नका. काय परशु सरांनी सांगितल्याप्रमाणे हे दागिने नकली असू शकतात आणि मला 100% त्यांच्या बोलण्यात तथ्य वाटते. त्यामुळे सर आपण एखाद्या ज्वेलरला बोलवून तपासून घेऊ. मला वाटलंच होतं तुम्ही काहीतरी खुसपट काढली. एखाद्याला गुन्हेगार म्हणून सिद्ध करायचं ठरवलंयत ना, मग माघार कशी घेणार? पण हरकत नाही भाऊजी, तुम्ही एखाद्या ज्वेलरला बोलवाच आणि दागिने तपासून खात्री करून घ्या. अहिल्या, जर तू खोटं बोलत असेल तर ते सिद्ध होईल. जास्त बोलू नकोस. भाऊजी, मला माहिती तुमचाही माझ्यावर विश्वास नाही. नाही, तुम्ही ज्वेलरला आता बोलवाच. मलाही बघायचं तो काय म्हणतोय. ठीक आहे सर, पण मला असं वाटतंय की आपण मग आत्ताच्या आत्ताच ज्वेलरला बोलून खात्री करून घ्यावी. नीट तपासून पहा. काही शंका असली तर मोकळेपणानं सांगा.
हे दागिने 100% खरे आहेत. यामध्ये शंका घेण्यासारखं काही कारणच नाही. काहीतरी काय बोलू काहीतरी काय बोलताय? दागिने एकदा तपासून बघा खरे आहेत का खोटे आहेत ते. भाऊजी, कावेरी झालेल्या माणसाला अख्खं जग पिवळं दिसतं आणि तुमचं तर पितळच उघडं पडलंय ना, त्यामुळे तुम्हाला हे अस्सल सोनं पण खोटं वाटतंय. नाही, या बाईने काहीतरी गोळ केलाय. तुम्ही नीट बघा, पॉलिश असेल त्याच्यावर. अहो, त्या बाईला 10 लाख रुपये द्यायला ह्यांना काय लॉटरी लागली होती का? अजूनही तुम्ही सगळे या गुन्हेगारांवरच विश्वास ठेवणार आहात का? घरातली सून तुम्हाला सांगतेय, पण नाही, तिला या घरात किंमतच नाहीये ना. या गुन्हेगारांचं ऐकून तुम्ही मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत होता ना. शेवटी काय झालं? मी नाटक करते हे आता तरी तुम्हाला पटलंय ना? ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि पाठारे यांना घेऊन जा. थांबा. दागिने खरे ठरले, पण घरातल्या खोट्या नाण्याबद्दल निवाडा व्हायचा राहिलाय ना अजून. कशाबद्दल बोलताय तुम्ही मॅम? किल्लेदारांच्या घरातले दागिने जसे घराण्याचे होते ना, तसंच हे नाणं सुद्धा त्या घराण्याचंच आहे. पण ते खोटं निघालं आणि त्याच नाण्याचा आज न्यायनिवाडा करायचा आहे. आणि तो न्यायनिवाडा मी स्वतः करणार आहे. या घराची सून जानकी नरसिंह किल्लेदार. चला इन्स्पेक्टर साहेब, आपण निघू. त्यांना बसू दे इथे न्याय निवाडा करत. थांबा. ही माझ्या संसारामध्ये विष कालवल्याबद्दल, ही माझ्याकडे आणि माझ्या घराकडे वाकड्या नजरेने पाहिल्याबद्दल, खरं तर तुमच्यासारख्या माणसाच्या अंगाला हात लावायची पण इच्छा नाहीये माझी. पण तुम्ही आतापर्यंत मला आणि माझ्या घराला जो काही त्रास दिलाय ना, त्याच्याबद्दल तुम्हाला अद्दल घडायलाच पाहिजे होती. त्यामुळे तर चालते व्हा आणि पुन्हा माझ्याकडे किंवा माझ्या घराकडे नजर वर करून सुद्धा पाहायचं नाही. कळलं? म्हटलं ना, नजर वर करून सुद्धा पाहायचं नाही. आणि आत्ताची फुवाडीत मी नव्हती दिली, ही सुमिताई आणि अमृता या दोघींकडून होती. त्या दोघींचा सूड मी आज पूर्ण करते. आता चला, चालते वा माझ्या नजरेसमोरून, नाहीतर आणखी फुवाडी खायला गाल जागेवर राहायचा नाही. चालते वा. आणि तुला तर चापकाच्या फटक्यांनी फोडून काढलं पाहिजे. पण केवळ माझ्यावरती तसे संस्कार नाहीयेत ना, म्हणून मी तशी वागत नाहीये. फक्त बाई आहेस म्हणून नाही, तर कशी असलीस तरी किल्लेदार घराण्याची सून आहेस म्हणून. काय नाही केलं ग तुझ्यासाठी? स्वतःच्या धाकट्या बहिणीसारखी वागणूक दिली तुला. आणि फक्त मीच नाही, तुम्ही ताईने सुद्धा, अमृताने सुद्धा त्याचे असे पांग फेडले. आज नाही वाटली तुला? चालती हो माझ्या डोळ्यासमोरून, चालती हो. घेऊन जा या हरामखोराला. अजून एक क्षणभर जरी इथे थांबला तर याचा सोक्ष मोक्ष मीच लावून टाकेन. पाठारे,
जानकी मॅम, गुन्हेगारांना आम्ही कडक शिक्षा देऊ, तुम्ही काळजी नका करू. शिंदे मॅडम, हा माझा भाऊ आहे म्हणून त्याची गय करू नका. त्याचा इतका छळ करा की याच जन्मात काय पुढच्या जन्मात सुद्धा असं कोणाशी वागणार नाही तो. येस. अगं तू कुठे निघालीस? पुन्हा कधी भेटणार आहेस अशी निवांत? आणि तुझे आभार सुद्धा मानायचेत की आम्हाला अजून? आत्याबाई, आभार कसले, माझं कामच होतं ते. पुन्हा येईन ना निवांत कधीतरी. शिंदे मॅडम, तुमचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. माझ्या बायकोच्या पाठीशी तुम्ही राहिलात म्हणून अनर्थ टळलाय. आय कांट थँक यू इनफ. थँक्यू सो मच. वेलकम सर. येते मी. जानकी मॅम, स्वतःची काळजी घ्या. पांडुरंगा, काय वेळ आणलीस रे बाबा आमच्यावर. घरातला गुन्हेगार पकडून नेला म्हणून आनंद मानायचा का आमच्याच घरात गुन्हेगार निघाला म्हणून दुःख करायचं? आता तूच या सगळ्यातनं मार्ग दाखव रे बाबा. घरात एवढं मोठं महाभारत घडत होतं, तुला माहित होतं, पण तू माझ्यापासून लपवून ठेवलंस. एका शब्दानेही बोलली नाहीस. माझा विश्वासच नाही आता. पण माझा विश्वास आहे ना तुमच्यावर. मी एवढं सगळं तळमळीने सांगते, पण तुमचा माझ्यावर विश्वासच बसत नाहीये. कसा बसणार अहिल्या? कसा बसणार विश्वास याच्यावर? सांग ना. आपल्या घरात एका खुनाचं कारस्थान रचलं जात होतं, कळताय का तुला? जानकीला 2 वेळा मारायचा प्रयत्न झाला, एकदा वीज देऊन एकदा ढकलून. आणि हे सगळं माझा भाऊ, त्याची बायको हे करत होते ना. हे तुला माहित होतं ना, तरी तुला ते मला सांगावं असं वाटत नाही? हे तुला गैर वाटत नाही? नाही वाटत, कारण मी हे सगळं त्या गुन्हेगारांचं पितळ उघडं पडावं म्हणून करतो. का तुम्हालाही असंच वाटतंय मीही या कटात सामील होते म्हणून? मला काय वाटतंय काय वाटत नाहीये हे महत्वाचं नाहीच आहे. वस्तुस्थिती काय आहे ना ते महत्वाचं आहे. आणि आता तरी तुझं कुठलंही म्हणणं मान्य होणं शक्यच नाही. आणि चल, एक वेळ मी विश्वास ठेवला तुझ्यावर, तू नाटक करत होतीस, मान्य आहे. पण परशुने जर जानकीचा गळा दाबला असता, तिला कुठे ढकललं असतं, काही केलं असतं, तर कशी वाचवणार होतीस तू तिला? हे बघा, कारण त्यांच्या कटामध्ये काहीतरी कारणानिमित्त सामील झाली हे मला कळलं होतं, म्हणून मी तिचीच मदत घेतली. अहो, पण ती पोलीस आहे हे मला जर का आधी माहिती असतं ना, तर मी तिला सगळं सांगितलं असतं. हेच विश्वासाचा प्रश्न म्हणतो ना तो, इथेच येतो. कारण कुठून तरी बाहेरून आलेली बाई आहे. हे सगळं नाटक करतेस तू, हे त्या परक्या बाईला तुला सांगावं असं वाटलं, पण घरात मला सांगावं असं वाटलं नाही. तेव्हा मात्र मी तुला परका वाटतो. कुठली गोष्ट कुठे नेताय? मी तुम्हाला सगळं सांगितलं असतं ना, तर परशु भाऊजी आणि सुगंधामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. माझ्या जीवाला धोका? तू काय बोलतीये? आणि कोणाकडनं? तर परशुकडून. परशु काय वाकडं करणार होता माझं? तुम्हाला काही गोष्टी सोयीस्कररित्या विसरता येतात, मला येत नाही. तुमच्या बँकेत येऊन तमाशा करणाऱ्या परशु भाऊजींनी तुम्हाला विष देण्याचाही प्रयत्न केला होता, पण चुकून तो चहा जानकी प्यायली, त्यामुळे हे सगळं रामायण घडलंय. तुम्हाला माणसं ओळखता येत नसतील, पण मला चांगलेच ओळखता येत. फक्त त्या कानांच्या बाबतीत माझा अंदाज जर असा चुकला. जर का मला आधी माहित असतं ना ती पोलीस आहे, तर आज दोघंही जेलमध्ये असते, खूप आधी. पण जाऊ द्या ना, आता जानकीही बरी झाली, गुन्हेगारांना शिक्षाही झाली, हे एका अर्थी चांगलंच झालं ना. आता जानकीला या सगळ्या धक्क्यातून सावरण्यासाठी आपण तिला मदत करायला हवी. वाटतंय ना तुम्हाला? हे तर खरंच आहे ग. आता जानकीकडे जास्त लक्ष द्यायला हवं.